हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळेजण? काल मी मार्केटला गेली होती आणि तिथे मला अचानक अळूची पानं दिसली. खूप दिवसापासून अळूच्या वड्या खायच्या होत्या, पण मला काय अळूची पानं मिळत नव्हती. मग काल एक दादा होते, त्यांच्याकडे अळूची पानं बघितली आणि लगेच ठरवलं की उद्या अळूची वडी बनवायची. मग काय, अळूची पानं स्वच्छ धुवून घेतली, त्याचे देठं काढून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये चिंच, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर, त्याचबरोबर जिरं हे सगळं टाकून छान बारीक वाटून घेतलं. त्यानंतर 1 वाटी बेसन, 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तीळ हे सगळं टाकलं आणि ह्याच्यामध्ये आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे ती पण त्याच्यामध्ये टाकून घेतली. आता हे सगळं छान असं पेस्टसारखं हे पीठ बनवून घेतलं. अळूची पानांना एक एक करून हे सगळं पीठ लावून घेतलं. त्याच्यावरती एक एक पान ठेवून दिलं आणि छान असं त्याचा रोल बनवून घेतला. रोलमधून कट केला आणि कुकरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 शिट्ट्या येऊपर्यंत छान मस्त शिजवून घेतला. शक्यतो कुकरमध्ये वड्या शिजवल्या की त्या लवकर शिजतात आणि गॅस पण आपला जास्त जात नाही. वड्याच नाही तर कडधान्य वगैरे हे जे काही असतं, अंडी वगैरे हे सगळं मी कुकरमध्ये शिजवते. वड्या पण आता शिजून गेल्या आणि आता मी याला कट करून घेतलं आणि याला काही मी डीप फ्राय केलं नाही आहे, ह्याला फक्त मी शॅलो फ्रायच केलं आहे. आता सध्या घसा पण माझा खराब आहे, अजूनही खराबच आहे, त्यामुळे त्याला शॅलो फ्राय करायचंच ठरवलं मी. आणि असं आलटून पालटून छान असं फ्राय करून घेतलं आणि आता ह्या तयार आहेत आपल्या अळूच्या वड्या. कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा. आवडल्या असतील तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी थँक्यू सो मच. बाय.